नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। आज आपण बनवतोय गुजराती रेसिपी। तर गुजराती रेसिपीमध्ये आज डाळ ढोकळी मी बनवते तर गुजराती पद्धतीने। झटपट रेसिपी आहे। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर डाळ ढोकळी बनवण्यासाठी इथे आपल्याला पहिल्यांदा तुरीची डाळ हवी आहे, एक टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि नंतर इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि पाणी घालूया आणि अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे डाळ आपली चांगली मऊसूत शिजते। तर आता आपण हा डबा कुकरमध्ये ठेवून शिट्ट्या करून घेऊया। तिकडे डाळ आपली शिजते तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊया। 1 वाटी इथे मी गव्हाची कणिक घेतलेली आहे आणि 2 चमचे इथे मी बेसन घेतलेलं आहे। तर आपल्याला ढोकळी बनवायची आहे, त्यासाठी इथे पीठ मळून घ्यायचं आहे। यामध्ये काही मसाले घालूया। चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे। नंतर घालूया आपण इथे अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, थंड तेल। आता आपण हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जसं चपातीसारखं पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, थोडंसं घट्ट। तर कोथिंबीर घालायची विसरलेली होती, ती आता मी इथे घातलेली आहे। तर घालायची नसेल तर स्किपही करू शकता। तर अशा पद्धतीने इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं तेलाचा हात लावून हे पीठ आता आपण 10 मिनिटे भिजत ठेवूया। तर 10 मिनिटे झालेली आहेत। तर आता आपण याचे एकसारखे गोळे पहिल्यांदा करून घेऊया। तर आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पातळसर, जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची आहे। जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे। तर गुजराती पद्धतीने ही रेसिपी मी बनवत आहे। आपल्यासारखीच आहे पण थोडीशी बदल आहे। आता इथे पोळी आपली लाटून झालेली आहे। तर यामध्ये मी मसाले घातलेले आहेत, त्यामुळे मस्त अशी दिसत आहे, कलरफुल। तर आता आपण कट करून घेऊया। तर आपण या रेसिपीला चकोल्या बोलतो। तर चकोल्या जसे बनवतो तशीच ही रेसिपी आहे, फक्त थोडासा इथे बदल करण्यात आलेला आहे गुजराती रेसिपीमध्ये। तर इथे आपल्या मस्त अशा ह्या चकोल्या मस्त कट करून झालेल्या आहेत। तर सर्व मी इथे आता लाटून आणि कट करून घेते। तर इथे मी सर्व लाटून कट करून घेतलेले आहेत। तर इकडे आपली डाळ पण शिजलेली आहे। तर आता आपण ही डाळ स्मॅशरने स्मॅश करून घेऊया। तर स्मॅशरने ही डाळ स्मॅश करून घेतलेली आहे। आता आपण पाणी घालूया। पाणी घालून झालेलं आहे। आता आपण फोडणी देऊया डाळ ढोकळीला। तर तेल घातलेलं आहे 2 ते 3 चमचे। आता 1 चमचा इथे मी मोहरी घातलेली आहे, 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि काही कढीपत्ता घातलेला आहे। नंतर इथे ठेचलेला लसूण घालूया। तर ही मस्त अशी खमंग फोडणी भाजून घेऊया। तर फोडणी भाजून झाल्यानंतर इथे आता आपण टोमॅटो घालूया। तर एक छोटासा टोमॅटो घातलेला आहे। डाळ शिजतेवेळी पण आपण टोमॅटो वापरलेला होता। तर टोमॅटो विरघळण्यासाठी इथे आपल्याला थोडंसं नमक घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो आपला पटकन तळला जाईल, म्हणजे भाजला जाईल। आता टोमॅटो भाजलेला आहे। तर आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर घालूया, थोडासा गरम मसाला घालूया आणि नंतर इथे मी घातलेली आहे जिरा पावडर थोडीशी। सर्व मसाले परतून झाले की आपण आता शिजवलेली डाळ होती ती घालूया। आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। तर ढोकळी शिजण्यासाठी आपल्याला पुरेसं भरपूर असे लागेल तेवढं पाणी घालायचं आहे। तर इथे मी पाणी घातलेलं आहे आवश्यकतेनुसार। आता चवीपुरतं मीठ घालूया। आता उकळी आणूया। तर उकळी आलेली आहे। तर उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये ढोकळी सोडायची आहे। तर ढोकळीला आपण चकुल्या बोलतो। तर गुजराती पद्धतीने मी इथे बनवत आहे। तर सर्व ढोकळी इथे घालून झालेली आहे। आता मिक्स करून घेऊया आणि शिजू देऊया। आणि नंतर इथे मी घातलेला आहे थोडासा गूळ। तर गुजराती रेसिपीमध्ये या डाळ ढोकळीमध्ये गूळ घालतात, तर आपल्याकडे गूळ घालत नाही चकोल्यामध्ये। तर एवढा फरक आहे इथे। नंतर इथे मी जाडसर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया। तर इथे डाळ ढोकळी आपली शिजलेली आहे। वरतून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तर मस्त अशी ही चविष्ट झालेली आहे आपली डाळ ढोकळी गुजराती पद्धतीने।
तर गॅस बंद करूया आणि शेवटी मी इथे आता फोडणी देत आहे. जिरे, मोहरी आणि लाल सुक्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडासा हिंग घालायचा आहे आणि लाल मिरची पावडर घालायची आहे. गॅसची फ्लेम बंद करूया. पटकन फोडणी आपण आता या डाळ ढोकळीवरती घालायची आहे. फोडणी घातली की लगेचच वरती झाकण लावायचं आहे. फोडणीचा वास आतमध्ये ढोकळीमध्ये मुरतो. तर फोडणी देऊन झालेली आहे, झाकण काढलेलं आहे. तर बघू शकता किती मस्त अशी डाळ ढोकळी झालेली आहे. जशी गुजरातीमध्ये बनवतात तशीच मी बनवलेली आहे गुजराती पद्धतीने रेसिपी. खूप छान टेस्टी झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मस्त झालेली आहे. तर आपल्या पद्धतीची पण मी चकोल्याची रेसिपी बनवलेली आहे याआधी. तीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर तुम्हाला ती रेसिपी पाहायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. गुजराती पद्धतीची ही डाळ ढोकळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.